व्हाईट डिस्चार्ज होणे म्हणजेच हा कर्करोगाचं लक्षण आहे का? हा भरपूर कंडिशन्समध्ये आपल्याला आढळून येतो. सगळ्यात मेनली जे कॉमन असतं ते असतं फिजिओलॉजिकल, म्हणजेच तुमच्या सायकल्स म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जो ओव्ह्युलेशन पिरियड आहे किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा तुमच्या बॉडीत कधीही काही हार्मोनल चेंजेस आले, तर त्याच्यामध्ये हा व्हाईट डिस्चार्ज येऊ शकतो. तसंच दुसरं कारण जे असतं व्हाईट डिस्चार्जचं ते आहे काही इन्फेक्शन, म्हणजेच कोणतं बॅक्टेरियल किंवा कॅन्डिडियल इन्फेक्शन्स याच्यामध्ये पण व्हाईट डिस्चार्ज येऊ शकतो. तसेच व्हाईट डिस्चार्ज जे आहे हे कॅन्सरमध्ये पण आढळून येतात. पण हा जो व्हाईट डिस्चार्ज असतो हा कॅन्सरमध्ये याच्यासोबत काही सोबत सिम्प्टम्स पण असतील, जसे काही ब्लीडिंग किंवा तुमची पाळी जी आहे ती हेवी होणे किंवा पोस्ट कॉइटल ब्लीडिंग किंवा तुमचं वेट लॉस होणे, ह्या सगळे सिम्प्टम्स जर सोबत असतील तर हे कॅन्सरचे लक्षणं असण्याची शक्यता असू शकते. थँक यू.